तर नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या फेसबुकच्या पेजवर स्वागत आहे. कुठं जायचं आज? आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमच्या रानाकडलं मकाची शेती. चला मग आम्ही तुम्हाला दाखवतो. आता लय पाऊस झालाय, बघीन तिकडं नेबार पाऊस झालाय आणि आमची खाली मका आहे. मकाला काय झालंय बघायला आम्ही रानाची पाहणी करायला चाललोय आणि सुवर्णा मॅडमच्या संघ आहे त्या. थोडस काय तर सांगतील या, तुम्ही शांत चित्तेने ऐका आणि व्हिडिओ आवडल्यावर. आमच्या घरापासून समजा नाही चिखल झाला, रबडा झाला. मी किती काळी दिसायला लागली हो. मग तर बुरे घेतलो काय स्वतःला काळी म्हणते. तुम्ही किती पांढरशी पडते, मी काळी दिसायला. तुला मला बायकोच मिळत नव्हती म्हणून तुला करून घेतलं, तुला फोन करून घेत होत. असं आहे मग बर. हा दुसरी बघती मी मला. हा तुम्हाला बघ की अगं, बघ की अगं. एक कामाला एक आपली लागते कशाला? स्वयंपाक पाण्याला. हा चला मग. हा चला सर 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 बस इथं ही आमची अगोदर केलेली लागल. त्याच्या खाली बारकी लागत. हा चल, ही पण त्या संगच केलती. जरा पावसाळ्यात पाणी आणलेली झालंय. काय झालंय? पाऊसले पाणी त्याला झालं. मग तुझ्या तोंडाला पावडर कशी काय लय होईना आणि पांढरी शिपट होईना? काय नाही, हा काय नाही. जाऊ गोरी असू, माझं मन सुंदर आहे. सुंदर आहे तू तू म्हणून काय उपयोग आहे? मग आमच्या रानात एवढं भारी वाटतं ना, तुम्हाला सांगतो. गावाकडचं वातावरण म्हणजे तुम्हाला पण माहित असतंय कसं असतं. एकदम दणदणीत फ्रेश असतंय समजा. एकदा परिसरच बघा तुमचा आमच्या इथला बघा याला. हा नजारा, हा गोवे टाईप. त्यात आम्ही दोघ जण आता आमची रानाची पाहणी करायला मक्का बघायला चाललोय. चला. 1.5 महिना झाला मक्काला. हा 1.5 महिना झाला. आता माझी एवढी झाली मका. लांब नाही येत ना 4 फुटे. 4 फुटे 4 फुटे. आणि आमचे इथं कडवा फिरलो होतो, एवढा पाऊस झाला पाक असं पाक वडण आल्यावर दिसायला लागले आमच्या रानाचा. आपली मोटर बघा, मोटर कशी कसला मोठा खटका पडला. कुठं खटका पडलाय? उगाच खटका पडलाय. त्याला दाखवते तुम्हाला सगळं दाखवते. इकडल्या बाजूला ही ऊस आहे, ह्याच्यात सुद्धा पाणी, अजून सुद्धा पाणी. आमचं व्हिडिओ कसं असते तुम्ही सांगत जावा जरा. स्वतःला काळी म्हणते अजून हे. काळ्या बायकोला कोणाला घालणार आहे? चाल ना, फवारून घेतले तुम्ही माणसाला. लय गावात झाले तुमच्या रानात घालाय समजे, फवारून घेतले. पावसाला सगळा घोटाळा केला समजा, घोटाळा झाला आमच्यात. मका पण आमची ह्या वाफेने अजून पाणी घ्यावा. लय पाऊस नेबार झाला रात्री. जिकडं बघीन तिकडं राव नुकसान झालंय. गुर 30 का 40 गाय एका जागी मेल्या पुरा या पाण्यानं. पुरच लय लागले. काय त्यांचं जीवचा हाल झाला असतील गुराचं. तिचं अक्षरशः त्या गुराचा मालक एवढा रडतोय ना, काय सांगावं तुम्हाला. शेतकऱ्याच तसंच आहे हो. निसर्ग काय कधी कोपेल सांगता येत ना शेतकऱ्या. बरोबर आहे, बरोबर आहे. आमची मका बघा. आम्ही आलो आमच्या मका. कसं आहे दणका. पाणी मग पाणी मकत कसले मका सांगा. मका कशी आहे आमची? तिकडे तुरा टाकलाय, तिकडे लांब. इथं पण टाकलाय कोपऱ्यावर. कसं आहे रान कुठं भारी कुठं उताळ, म्हणजे हलकी जमीन असते, कुठं चांगली जमीन असते. माग मोहर झाली जरा खाली वर हाय. पण 8 मिनिटाची आम्ही मका वापरली होती. लय नेबार ताट आली राव त्याची. आली नाही ती अशी एवढी ताटा. तिला काय काम नसते, धंदा नसते, काय नाही बघा. आणि स्वयंपाक करते, एक बार क्लिक त्याला सांभाळते, काय नाही. बाकीचा लोड का नाही, पट्ट्या झेलतो समजा लोड समजा. चला की तुम्हाला दाखवते किती मोठा खडका पडला. असं एवढा मोठा खडका पडला कुठं मग चुकाट्यात समजा चिखल झालाय त्यात नाचतो समजी जाऊ. नाच तिकडचं. चला की दाखवते तुम्हाला. काय जाऊते काय जाते म्हणजे हम प्यार करने वाले. कसा फेमस झाला कालचा व्हिडिओ माझ्यामुळं. मी काढला म्हणून भारी ऍक्टिंग कोणाची भारी होती माझी. तुम्हाला एक सांगतो, माझा एक व्हिडिओ काढला होता परवा दिवशी. बाप नावाचा, बापाचं पोराचं कष्ट म्हणून. अक्षरशः माझ्या बापा डोळ्याला देवाशोपत पाणी आलं. लय वाईट वाटलं मला.
की म्हणजे मला असं जिंकल्याने वाटलं. विचारू आपण याला कसं वाटलं. आमच्या पप्पा डोळ्यात पाणी आलं आमचा व्हिडिओ बघून. आणि व्हिडिओमध्ये आमचं पप्पा पण होतं नव्हतं. होतं की हिला विचाराय कसं म्हणजे हीच म्हणली पप्पाला व्हिडिओ बघायला द्या म्हणली तुमचा मोबाईल. मग मी पप्पाला मोबाईल दिला तर पप्पा ते मी पहिल्यांदा म्हणलं होतं आयुष्यात बापा कष्टाची जाणीव समजायला पाहिजे होतं म्हणलं होतं. आणि आयुष्यात हात कोणाला धरून चाला तर आई बापाच म्हणल्या. ते आमच्या वडिलाला एवढं वाईट वाटलं तुम्हाला सांगतो. अक्षरशः परत मोबाईल मीच घेतला. नग वाटलं मोबाईल दाखवला. इथंच आम्ही जिंकलो असं वाटलं हा ना. इतके दिवस आम्ही व्हिडिओ काढलं तुम्ही हसला आम्हाला पण बरं वाटलं. आमच्या वडिलांना ज्यावेळेस रडलं वडील डोळ्यात पाणी आले ना त्यावेळेस मी माझ्या जीवाला वाटलं की आपण आता कुठं तरी जिंकलोय हा ना. आणि हे आमचं काळ उंदार नुसतं स्वतःला काळच म्हणते लाजते सारखं नव्या नवरीने 7 वर्ष लग्नाला झाली ती अजून लाजतीच. गाणं येत नाही एक सुद्धा हिला. तुम्हाला येत असेल तर मला ये गाणं येते ना. काळ्या महिन्यात गाणं कुठलं गाणं फेमस झालते काळी महिना. काळी मैना आणली करून मोरचं पण मला येत नाही गाणं. काळी मैना आपली जाई म्हणल्यावर काय आता दात पण आपलं होट पण आपलं म्हणायचं. गपचिप बसायचं आपलं. आणि आमचा ऊस पिवळा पाला जरा आता समधीकडच पाणी समधीकडे बहीण तिकडे पाणीच पाणी आहे हो. नुसता दणका उठवून चालू आहे. पावसानं एवढं डोकं नासवलंय माणसाला धड कामाला जायला येणार रानातली कामं. आमचं ट्रॅक्टर बसून नाही काय सांगा चलन बंद पडलंय. लय भाड्या ट्रॅक्टर आबाळ कसं आहे वातावरण समजा आबाळ जिकडं बघीन तिकडं आबाळ आलंय हा ना. मग काय तर पावसाने याड लावल्या आमचं पत्र गळायला लागले पावसामुळे बदा बदा बदा. घर आमचं चालू आहे बांधकाम म्हणजे 5-7 वर्ष झालं थांबलेलं आहे. मग करणार आहे आम्ही आज न उद्या ते पूर्ण. हे असं बसले अजून उभारले घरा इथलं आमच्या इथलं रानातलं वातावरण बघा कसं काळ भंगार दिसत. आम्ही काय करत बसू नाही काम करावं लागते ती. काय काम नसते तुला काय काम नसते काम करावं लागते ती. वैरण्या पाणी सगळं करावं लागते गुराशीला. मग शेतकरी संग लगीनच करायचं. तुम्ही काय म्हणता काळी मैना आणली करून मग 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 काय मिळत नसले कसली करा मग मिळत नसल्या बसाव तसं बिन लग्नाचं टाळ्या वाजत करत टाळ्या वाजवत. दुसऱ्याला भेटली त्याला नटा घे नाव ठुता ते ठुता. तू स्वतःला म्हणली काळी महिना मग मी म्हणली म्हणून तुम्ही कशा म्हणायचं बरं माझी गोरी महिना. आता कसं म्हणलं बरं. आमच्या काळ्या महिन्यासाठी लाईक फॉलो करा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला पण. फेसबुक चॅनल आमचं मॉनिटाईज झालंय ह्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि या काळ्या महिन्यावर असंच हे करा सपोर्ट करा काळ्या महिन्याला. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट मध्ये नक्की सांगा. चला आता घरी जा बिंडाने जाय वैरणीचा पळली घरी घरी